आलोय बघा इथं गेट ऑफ इंडियाला. तर बघा इथं कबूतर किती मस्त खाते ती. बघा इकडं गेट आहे आणि इथे समोर आमच्या हे आहे ताज हॉटेल. पिऊ की चहा? चहा घे. गरम आहे का? चला चहा पितो बघा आम्ही सकाळ सकाळ. कसला मस्त वाटायला समुद्र बघा सकाळ सकाळ. कसलं भारी वाटायला. कसलं बेकार पाणी घेऊन पाणी कसलं बे पाणी यार. इथपर्यंत लाटा असते का? आले बघा इथं बीचवर फिरायला. बघा कसलं मस्त वाटायला लागले. कसलं मस्त वातावरण आहे. सकाळ सकाळ असल्यामुळे तर लयच भारी वाटायला लागले. इकडं बाया काय दमून गेला तिथून बसला बॅगांपाशी. आम्ही आलो इकडं बघा फिरायला. तर बघा कसं वाटतंय समुद्र. मस्त वाटायला लागलाय आम्हाला तर. हे कसं वाटायला? भारी वाटायला. सकाळ सकाळ असल्यामुळे भारी वाटायला. ऊन पडल्यावर लय गदमद होते. काय घेतलंय? या द्वाशी खायला मस्त वाटेल बघा. किनारे आलोय. समुद्र आहे नदी नाही. सॉरी समुद्राच्या किनारे आलोय आणि पाऊस पडलेला चौपाटीला. लय भारी वाटायला लागले बघा इथं मस्त. उघडायची वाट बघत बसलो. कशाची? उघडायची. हा पाऊस उघडायची वाट बघत बसले. या खायला तुम्ही पण मस्त वाटतंय. छान गाड्या. काय घेतलंय? या द्वाशी खायला मस्त वाटेल बघा. किनारे आलोय. समुद्र आहे नदी नाही. सॉरी समुद्राच्या किनारे आलोय आणि पाऊस पडलेला चौपाटीला. लय भारी वाटायला लागले बघा इथं मस्त. उघडायची वाट बघत बसलो. कशाची?
उघडायची. हा पाऊस उघडायची वाट बघत बसले. या खायला तुम्ही पण मस्त वाटतंय. बघायचं मार्केट बघायला फॅशन मार्केटला आला बघायचं, कपडे घ्यायला बघायचे. फॅशन मार्केट फेमस मार्केट आहे मुंबईमधलं. कपडे एकदम स्वस्त भेटतात आणि चांगले. त्याच्यामध्ये ना काही वेळा असे नेव्ही बघितलं ना वगैरे रोडच्या कडेला मार्केट आहे सहज. फॅशन स्ट्रीट. केले बघा खरेदी. मनीष मार्केट फिरलो, 2-3 मार्केट फिरलो. कपडे पण खरेदी केले जरा आणि लेकरांना पण घेतले. बघा यात महाग आहे बघा बॉक्समध्ये. बघा घेताना काय काढायला वेळच मिळाला नाही. गर्दी पण लय होती तिथं. त्यामुळं रविवार असल्यामुळं आज त्यामुळं काय आम्ही लॉग घेतला नाही. आता बसलोय बघा टॅक्सीत. जाताना घ्यावं म्हणलं. छान मिळालं. छान मिळाले. कपडे पण मस्त मिळाले आणि खेळणी पण छान मस्त घेतली बा. लेकरांना मोठे मोठे खेळणे घेतले. ते काय नाव आहे ते? मनीष मार्केट. नाव खेळण्याचं टेबल, पोल टेबल. काय सांग? पोल टेबल तसं कॅरम सारखं कसलं पोल टेबल. तर चला बघ चालू आहे आता आम्ही गाडीकडं. आता गाडीत बसून तिथनं जाणार आहे घरी.